सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजच्या भागामध्ये इकडे आता जे सावीला पोलीस स्टेशनला घेऊन येते दामिनी, मुद्दामहून ती पोलीस स्टेशनला घेऊन आलेली असते. तिला दाखवायचं असतं की धैर्याची अवस्था काय आहे हे बघून सावीला अजून वेळ लागेल म्हणून. त्यामुळे ती घेऊन येते आणि तिथे आता धैर्य तिथे जेलमध्ये असतो. पोलीस आता म्हणतात की जी चौकशी करायची आम्हाला, चौकशी तर झालीच पाहिजे ना यांची. आणि आता त्या सावीची चौकशीसाठी तिला घेतात. आणि आता सावी म्हणत असते, धैर्य म्हणतो की तिची चौकशी नका करू, तिला काही विचारू नका, अहो मी सांगतो ना तुम्हाला. तर ते म्हणतात की नाही, नक्की काय घडलं होतं ना हे आम्हाला विचारायला हवं त्यांना. आणि विचारत असतात, सावीला तिथे बसवतात आणि म्हणतात की सांगा त्या दिवशी नेमकं काय झालं होतं, तुमच्यासोबत काय घडलं होतं आणि काय होतं तिथे, कोण होते ती माणसं, का तुम्हाला त्रास देत होतात, सांगा बरं. चला तर आता लगेच सावी खूप रडत असते, खूप घाबरल्यासारखं करते. ती खूप घाबरते आणि मोठमोठं रडायला लागते. तर आता धैर्य म्हणतो, सावी शांत हो. आणि धैर्य तिकडून ओरडतो, "ओ तिला काही विचारू नका तुम्ही, अहो तिला कशाला त्रास देत आहे," असं म्हणत असतो. तर आता आई तू समजून सांग त्यांना, जा बरं घेऊन तू घरी. तर आता ती म्हणते, अरे तुझ्यासाठीच करते नाही सगळं. तर ते म्हणते की नाही, काही गरज नाही आहे. आणि आता सावीला घरी घेऊन जायला निघतात. तर इकडं पोलीस म्हणतात की काय बाई हो दामिनी मॅडम, खरंच तुम्ही स्वतःच्या पोराला जेलमध्ये टाकलं, तुम्हाला काहीच नाही वाटलं का? तर ते म्हणतात की वेळच तशी आणली आहे पोरांनी, काय करावं मग. आता बघा या पोरांनी, आता पोराला माझ्या लवकरच मी घरी घेऊन जाईल असं म्हणत असते. आणि आता सावीला घेऊन तिथून जाते. आणि इकडे जो धैर्य आहे तो खूप टेन्शनमध्ये असतो. तर आता इकडं सावीला ती घरी आणून सोडते. सावीला त्यांना अवंतीकडे देते. अवंती तिला तिथे खेळवत असते, म्हणत असते, सावी चल तुला मी भारी भारी खेळणी देते. तर ती खूप ओरडत असते, माझा फ्रेंड पाहिजे, मला काही घेणं नाही आहे. पराग ते पण येतात तिला शांत करायला, पण ती कुणाचंच ऐकत नाही. तर इकडे आता लगेच पराग त्याला पट्टीन ते केलेलं असतं आणि तो आता धैर्याला भेटण्यासाठी येतो. आणि आता इकडे धैर्याला भेटायला आल्यावरती तिथे रात्री फक्त एकच हवालदार असतात. तर आता ते म्हणतात की तुम्हाला त्यांना भेटता नाही येणार. तर आता धैर्य म्हणतो की पराग म्हणतो की भेटू द्या ना, पण असं काय करताय. तर आता पराग गपचूप त्याला पैसे काढून देतो. आणि आता तो लगेच म्हणतो की ठीक आहे जा, फक्त 5 मिनटं भेटायचं असं म्हणतो. आणि आता तो भेटायला येतो. तर इकडं जे भास्कर आणि विलास आहे ते बसलेले असतात. तर इकडं जो विलास आहे तो फोनवर सांगत असतो की हे बघा, काही करा पण आता अख्ख्या साताऱ्यात चर्चा झाली पाहिजे, धैर्य मुजुमदाराला अटक झाली आहे, धैर्य मुजुमदाराला अटक झाली आहे, सगळ्यांना कळायला पाहिजे, गल्ली गोळ्या सगळ्या साताऱ्यात समजला पाहिजे की धैर्यला अटक झाली आहे ते. तर ते म्हणतात ठीक आहे. तर आता भास्कर आणि विलास ते म्हणतात की भास्करला विचारतो, काय रे भास्कर, काय झालंय, कशाचा विचार करतोय. तर आता भास्कर म्हणतो की अरे मला ही काहीतरी गडबड वाटते, आई एवढी शांत नाही बसू शकत. तेवढ्या तिथे दामिनी येते आणि म्हणते की हो नक्कीच ही गडबडच आहे असं म्हणते, तुमचा डाऊट खरा आहे असं म्हणते. आणि ते म्हणतात काय आहे नेमकं काय आहे. तर ते म्हणतात की सावीला वेडं करण्यासाठी मीच हे प्लॅन केला आहे, मीच धैर्याला जेला अटक केलेली आहे, जेलमध्ये टाकलेलं आहे असं म्हणत असते. तर ते म्हणतात काय आहे खरंच. तर म्हणतात की हो खरंच असं म्हणते. तर इकडे आता जी सावी आहे तिला अवंती तिथे खेळवत असते, तिला सांगत असते असंच खेळायचं. तर इकडे जो धैर्य आहे तो धैर्य आता तिथे तो पराग म्हणतो की धैर्य तुला फोन लावून देतो मी, थांब. पराग आता धैर्याला म्हणतो की फोन लावतो सावीला. आणि आता तो म्हणतो की काय बोलू पराग पण मी सावीशी, अरे तिला काय उत्तर देऊ, ती मला विचारेल कधी येणार आहे धैर्य, मी तिला म्हटलं होतं आत्ता येईल म्हणून, आता काय उत्तर देऊ तिला. तर आता तो म्हणतो की अरे बोल ना फक्त तिच्याशी, तिला बरं वाटेल थोडंसं. तर ते म्हणतात की ठीक आहे. आणि आता धैर्य फोनवर बोलत असतो आणि म्हणतो की काय सावी काय करतेस गं. तर काय सावी म्हणते काही नाही, तू कधी येणार आहे फ्रेंड घरी. तर आता तो म्हणतो की अगं लवकरच येणार आहे मी, काळजी नको करू तू. तर ते खेळा तू त्या काकून त्यांच्यासोबत, मी येईल घरी. इथं पोलिसांचा खेळ खेळून झाला की मी लवकरच घरी येईल असं म्हणतो. तर सावी म्हणते हो ठीक आहे, पण लवकर या, मी तुझी वाट बघते, मला नाही करमत असं म्हणते. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.